नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। आणि या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एक नवा व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्यांना शिवीगाळ केली गेल्याचा उल्लेख केलेला आहे आणि कोणत्याही समाजाला शोभणार नाही अशा शब्दांचा वापर करत मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या गेल्या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। या भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम आहे, मला त्यांना माफ करायचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे। आपण देशासाठी सोबत पुढे जाऊ, काही नवं शिकूया, चुकांमधून शिकूया, आपल्या स्वप्नांना घेऊन पुढे जाऊया। देश खूप पुढे जात आहे आणि पुढे जाणार आहे, तुम्ही देखील पुढे जावं, हेच माझं स्वप्न आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हिडिओत म्हटलंय। हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं। जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। न जाने कितना भद्दा स्वरूप था, लेकिन मैं आज बात करना चाहता हूं कि बचपन में गलतियां होती हैं और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है, और यही तो बचपना है। और इसलिए मैं समाज के अंदर जो आक्रोश है उसको भली भांति समझ सकता हूं। एक कल्चरल शॉक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं, लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का। एक गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूं। समाज भी मेरी इस बात को स्वीकार करे, क्योंकि मेरे मन में एक ही भाव है। कभी कभी दांतों तले हमारी जीभ आ जाती है, खून निकल आता है, लेकिन हम दांत तोड़ते नहीं है, क्योंकि दांत भी हमारे हैं, जीभ भी हमारी है, बच्चे भी हमारे हैं। उन्हें राह दिखाना हमारा काम है। गुमराह को राह दिखाना कठिन होता है, लेकिन कठिन काम हमको करना है। और इसलिए आओ, मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े, कुछ नया सीखें, गलतियों से भी सीखें, अपने सपनों को लेकर के चल पड़े। देश बहुत आगे बढ़ रहा है, आगे बढ़ने वाला है, और आपका भी आगे बढ़ना निश्चित हो, यही मेरा सपना है। मैं आपके लिए जीता हूं, आपके उज्जवल भविष्य के लिए खपता हूं। आओ हम मिलकर के देश को आगे बढ़ाएं। बहुत बहुत धन्यवाद दोस्तों। बस आओ, गलतियों से सीखो, आगे बढ़ो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। दरम्यान अमित शहा हे शुक्रवारी रात्रीच पुण्यात दाखल झालेले आहेत। टिळक स्मारक न्यासाच्या वतीनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार घोषित करण्यात आलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्त्वाचे नेतेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। अभिजित पोते माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। अभिजित। अमित, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावरती आहेत। काल रात्री उशिरा पुणे विमानतळावर त्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आणि पुण्यात देखील मोठी तयारी अमित शहा यांच्या स्वागतासाठी भाजपकडून करण्यात आलेली आहे। माझ्या मागं डेक्कन परिसरात मोठी बॅनरबाजी खरं तर भाजप किंवा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून करण्यात आलेली आहे। खरं तर अमित शहा जे येत आहेत ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडत असतो आणि यंदाचा हा पुरस्कार जे राष्ट्रीय
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल यांना देण्यात आला आहे आणि अमित शाह यांच्या हस्ते तो पुरस्कार प्रदान जो आहे तो अजित डोवाल यांना करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जय्यत तयारी पुणे भाजपकडून करण्यात आलेली आहे. तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झाला होता त्यानंतर अमित शाह पहिल्यांदा पुण्यात येत आहेत या सगळ्या प्रकरणानंतर. त्यामुळे काँग्रेसकडून आंदोलन करण्याचा इशारा खरं तर प्रशासनाला देण्यात आला होता. अमित शाह ज्यावेळेस दौऱ्यावरती येतील त्यावेळेस मात्र आम्ही आंदोलन करू, काळे झेंडे दाखवू असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं होतं आणि त्याच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी देखील एक जागा पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. पुणे सातारा रोडवर असलेल्या सिटी ब्राईड चौकात, उत्सव हॉटेल चौकात हे आंदोलन होणार आहे. वंचित बहुजन आघाडीनं देखील आंदोलनाचा इशारा दिलाय. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडा बंदोबस्त आज पुणे शहरात असणार आहे. खरं तर काल रात्री उशिरा युवक काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय. केंद्रीय गृहमंत्री पुण्यात आहेत आणि त्यांच्या खरं तर दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध केला. त्याचं मुख्य कारण मध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी जो आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतरवरती सुरू होतं त्यानंतर विद्यार्थ्यांवर जो दिल्लीत लाठीचार्ज झाला त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांकडून लोकसभा, राज्यसभा आणि दिल्लीत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस पुण्यात देखील आक्रमक झाली होती. आजच्या दौऱ्याला विरोध करत त्यांच्या दौऱ्यात आंदोलन करू असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला होता. तर दुसरीकडे भाजपनं देखील जर काँग्रेसनं आंदोलन केलं तर आम्ही प्रत्युत्तर देऊ असं सांगितलंय. एकूणच काय तर आत्ता अमित शाह रात्री पुण्यात आल्यात. आता अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. खरं तर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, त्यांच्या पुतळ्याला देखील स्वारगेट चौकात अमित शाह अभिवादन करतील. थोड्याच वेळात ज्या मुक्कामी हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत तिथून अमित शाह निघतील. स्वारगेटच्या चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढं जो मुख्य कार्यक्रम आहे, राष्ट्रीय पुरस्कार लोकमान्य टिळक यांच्या नावाने जो दिला जातो त्या कार्यक्रमाला अमित शाह पोहोचतील. पण तत्पूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. दुसऱ्या वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर दलित संघटना किंवा ज्या स्थानिक संघटना आहेत त्यांनी देखील या दौऱ्याला विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला आणि त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून देखील या सगळ्या पुणे शहरात कडक सुरक्षा जी आहे ती ठेवण्यात आली आणि भाजपकडून मात्र शहरात ठिकठिकाणी असेच बॅनर लावत अमित शाह यांचं स्वागत करण्यात आलंय. अमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर पुण्यामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलेलं आहे. अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख असं ताब्यात घेतलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं नाव आहे. या पदाधिकाऱ्यांना डेक्कन पोलीस स्टेशनला आणण्यात आले आणि शहांच्या दौऱ्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. तर आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन आणि मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे विद्यार्थी सेनेला मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान राज ठाकरे या सोहळ्यामध्ये काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर भाजपचे नेते परिणय फुकेंनी अभिजित दिपकेंवरून ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकांवर टीका केली आहे. डुबते को तिनके का सहारा असं म्हणत ठाकरेंसह विरोधक दिपकेंचा आसरा घेत असल्याचं फुकेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी दिपकेंनी घरी भेटायला बोलावण्याच्या चर्चांवरून त्यांनी हा टोला लगावलाय. मला असं वाटतं की हिंदीमध्ये म्हणा डुबते को तिनके का सहारा, तसं जितकेही डुबते हुए जे पक्ष आहे ते उभाटा असणार किंवा काँग्रेस पक्ष असणार, या सगळ्यांना दिपकेंच्या रूपात एक तिनक्याचा सहारा या माध्यमातून निश्चितच मिळालेला आहे.